नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण एका वेगळ्या पद्धतीने मसाले वांगी करणार आहोत, म्हणजेच भरली वांगी करणार आहोत। तर ही वांगी चवीला खूप छान होतात आणि याची करण्याची पद्धत देखील वेगळी आहे। तर तुम्ही माझ्या वेगळ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। तर इथे बघा, इथे मी मसाले वांगी करण्यासाठी अशी लहान लहान हिरवीगार अशी वांगी घेतली आहेत। हे बघा, मसाले वांग करण्यासाठी नेहमी लहान वांग घ्यायचं आणि ही वांगी खूप चवीला छान असतात। तुमच्या इथे जर मिळत असतील तर अशी वांगी नक्की घ्या। आता काय करायचं, याचा पूर्ण देठ नाही काढायचा, याचा फक्त वरून थोडा देठ काढायचा। हे बघा, इथे थोडा मी देठ काढून घेतला आहे आणि याला फक्त मधून कट मारायचा। मधून थोडा खालीपर्यंत कट घ्यायचा। हे बघा, असं मी कट करून घेतलं आहे, म्हणजे एका ह्याचे असे 4 पार्ट केले। आमच्याकडे याला वाडीची वांगी असं देखील म्हणतात। ही खूप चवीला छान असतात आणि शिजल्यावर अगदी छान मऊ अशी होतात। हे बघा, हे असं कापून घ्यायचं। आता मी वांगी सुरुवातीला पहिला सगळी अशी कापून घेते। तर इथे मी सगळी वांगी अशी कापून घेतलेत। हे बघा, प्रत्येकाचे असे भाग पाडून घेतलेत। आता मी ही पाण्यात घालून ठेवलेत, म्हणजे ही काळी होणार नाहीत। आता याच्यासाठी लागणारा एक मसाला तयार करूया। आता या मसाले वांग्यांसाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे। त्यासाठी मी कढई ठेवली आहे, कढई गरम झाली आहे। त्याच्यात मी 1-2 चमचे पांढरे तीळ घालून घेणार आहे। पांढरे तीळ 1-2 चमचे घालायचे, थोडे हलवून घ्यायचे। याच्यातच घालायचे आपल्याला एक लहान अर्धा चमचा जिरं। खूप असं भाजत नाही बसायचं, कारण आपण याच्यात पुढचेही जे पदार्थ घालणार आहोत त्याच्या वेळेस हे भाजलं जाणार आहे। हे बघा, हे थोडंसं असं गरम करून घ्यायचं। आता याच्यातच घालायचं आहे, मी इथं आपले पोहे खाण्याचे जे चमचे असतात लहान, ते 4 चमचे सुकं खोबरं घेतलं आहे, ते याच्यातच घालून घ्यायचं आहे। आपण खूप काही मसाले नाही वापरणार आहोत। तुमच्या लक्षात येईल की ही वांग करण्याची पद्धत वेगळी आहे। हे बघा, आता याच्याबरोबरच हे सुकं खोबरंही आपण थोडं परतून घेऊया। आता इथे बघा, खोबरंही थोडं लालसर रंगावर भाजत आलं आहे। गॅस बारीकच आहे। आता याच्यामध्ये एक 8-9 लसूण पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा घेतला आहे, तेही याच्यात घालायचं आणि थोडं परतून घ्यायचं। आता मी गॅस बंद करते, कारण आता हे सगळं गरमच आहे, त्याच्याबरोबर हे लसूण आणि आलं परतलं जाईल। आता हे व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता, पाणी अजिबात वापरायचं नाही, पाणी न घालता थोडीशी कोथिंबीर घालून आपण याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। आता हा मसाला इथे थंड झाला आहे, मी एका मिक्सरच्या भांड्यात काढते। फक्त लक्षात ठेवा, वाटताना याच्यात जराही आपण पाणी घालायचं नाही आहे। आता याच्यामध्ये थोडीशी मी इथं कोथिंबीर घालणार आहे। आत्ता थोडी कोथिंबीर घालायची, पण आपल्याला नंतर परत कोथिंबीर वापरायची आहे, त्यामुळे मी याच्यात आत्ता थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि याला पाणी न घालता थोडं जाडसर असं वाटून घेऊया। आता हा मसाला मी मिक्सरमधून पाणी न घालता, हे बघा, असं जाडसर वाटून घेतलं आहे। आता आपण याच्यात काही गोष्टी घालायच्या आहेत। आता इथे मी एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे, हा याच्यात घालायचा। कांदा कच्चाच आहे, बारीक चिरून घ्यायचा आणि घालायचा। कोथिंबीर घेतली थोडी, ती घालायची। त्यानंतर आता याच्यात घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त कसा कूट लागतो तसं घाला। मी इथे 3 चमचे कूट घालते। त्याच्यानंतर लाल तिखट घालायचं आहे, तर लाल तिखट मी एक 1.5 चमचा घालते। तिखटही तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला। याच्यात घालूया थोडी हळद। त्याच्यानंतर धने पावडर घालायची आहे, मी एक अर्धा चमचा धने पावडर घालते। गरम मसाला घालायचा थोडा, हे बघा,
इथे मी हा एवढा गरम मसाला घालते. त्यानंतर याच्यात आपण बेसन घालणार आहोत. तर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा, आता हे कच्चंच बेसन आहे, कच्चं बेसनच घालायचं, कारण जेव्हा आपण नंतर मसाला परततो त्यावेळेस हे बेसन त्याच्याबरोबर भाजलं जातं, त्यामुळे कच्चं बेसनच घालायचं. 1 चमचा बेसन घातल्यामुळे काय होतं, त्या आपण जे भरीत करतो वांग्याचं, मसाले वांग, ते छान असं मिळून येतं. आता याच्यात घालायचं आहे 1-2 चमचे कच्चं तेल घालून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठही तुमच्या अंदाजाने घाला, चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता काय करूया, हे सगळं एकत्र मिक्स करूया. हे बघा, हे असं एकत्र करून घ्यायचं सगळं. तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तर तुम्ही गरम मसाल्याच्या ऐवजी गोडा मसाला घातला तरी चालेल. आता मी इथं माझ्याकडे नव्हता म्हणून मी गरम मसाला वापरला आहे. हे बघा, हे सगळं असं एकत्र मिक्स करायचं. आता पुढचं प्रोसेस करूया. आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता काय करायचं, पाण्यातून 1-1 वांगं घ्यायचं आणि त्याच्यात हा मसाला भरायचा. वांगं कट करताना त्याच्यामध्ये कीड वगैरे काय आहे का चेक करायचं, म्हणून असे 4 भाग करायचे, म्हणजे आपल्या लक्षात येतं. हे बघा, हे असं भरून घ्यायचं. वांगी छान कोवळी असली की लगेच शिजतात, त्यामुळं मसाले वांगं करण्यासाठी नेहमी अशी छान लहान लहान कोवळी वांगी घ्यायची. हे बघा, आता मी अशी सगळी वांगी भरून घेते. आता हे बघा, मी इथं सगळी वांगी अशी मसाला घालून भरून घेतली आहेत आणि हा एवढा मसाला शिल्लक आहे. तर आता ह्या मसाल्याचं काय करायचं मी तुम्हाला दाखवते. तर चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. आता इथे बाजूला कढई ठेवली आहे, कढईत तेल घातलं आहे. कधीही मसाले वांगी, भरली वांगी करताना तेल थोडं जास्त घालायचं, भाजी छान होते. त्याच्यात अगदी थोडी आपण मोहरी घालूया. मोहरी चांगली फुलू द्यायची. मोहरी चांगली फुलली की आता हा जो आपला मसाला शिल्लक होता हा याच्यात घालायचा आणि बारीक गॅसवरती थोडं परतून घ्यायचं याला. आता हे परतत असतानाच याच्यामध्ये थोडा गूळ घालायचा. आपण कुठलीही कधी वांग्याची भाजी करताना गूळ नक्की घालायचा, कारण वांगं हे वातूळ असतं, त्याच्यामुळे त्याच्यात गूळ घालायचा. आता याच्यातच घालूया, मी 1 लहान टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, तो घालायचा आणि थोडं परतून घ्यायचं. खूप अगदी भाजत बसायची गरज नाही आहे. हे बघा, 1 अर्धा मिनिट असं एकसारखं करून घ्यायचं. थोडं याच्यातला टोमॅटो थोडा मऊ करायचा. ही भाजी जर तुम्ही केलीत तर खरंच तुम्ही म्हणाल की याची चव फारच वेगळी लागते आणि खूप छान होते भाजी. हे बघा, आता हे परतून घेतलं आहे. आता याच्यात आपण वांगी घालूया. आणि वांगी याच्यामध्ये थोडं 1 अर्धा मिनिट परतून घेऊया. आता हे बघा, इथे मी ही वांगी 1 मिनिटभर अशी तेलावरती व्यवस्थित परतून घेतली आहे. अशी तेलावर वांगी परतून घ्यायची. आता याच्यात घालूया पाणी. आता मी हे साधंच पाणी घेतलं आहे, पाणी घालायचं. वांगी बुडतील एवढं व्यवस्थित पाणी घालायचं आणि काय करायचं, आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि याला मध्यम गॅसवरती व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आणि अधूनमधून चेक करत राहायचं. वांगी खालीवर करायची, म्हणजे वरची बाजू खाली असं करायचं आणि व्यवस्थित वांगी शिजवायची. तर चला आता आपण ही भाजी ह्याच्यावर 1 झाकण ठेवूया आणि याला व्यवस्थित शिजवून घेऊया. इथे आता अधूनमधून चेक करत मी वांग्याची भाजी छान शिजवून घेतली आहे. हे बघा,
वांगी छान अशी मऊ झाली आहेत आणि मसालाही छान असा दाटसर तयार झाला आहे. आता मी गॅस बंद करते. इथे आता आपली छान मऊसूत शिजलेली मसालेदार अशी मसाले वांगी तयार आहेत. तर अशी भाजी तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.